ये बघ इथं बाजूला खुर्च्या खुर्च्या
द्या जय जय स्वयंदात स्वरूपा देवा तुझी गणेशू सकळात्मती प्रकाशू आणि निवृत्ती दासू अवधारी सुस्वागतम सुस्वागतम रसिको सुस्वागतम श्रीदेव सोमनाथ प्रसन्न लोकनाट्य तमाशा मंडळ मुक्काम भोरोली तालुका मंडणगड सहर्ष सादर करीत आहे ब्रह्मनिष्ठ परमहंस गुरु गणपती घराण्यातील शाहीर कैलासवासी काशीराम सयाजी काशीराम यांचे शिष्य शाहीर मिलन पांडुरंगसह धर्मराज पडहर मुक्काम खेळी तालुका दापोली यांचे शिष्य विठोबा शांताराम भरत शंकरराम विजय प्रदीप मुक्काम भोरोली तालुका मंडणगड सहर्ष सादर करीत आहे ढोलकीपट्टू पवन सविलकर प्रदीप भाटे सोपान तालुकर हलगी प्रकाश शांताराम मनोहर टाळ कुंटिले पवन नारायण अनिल संजयी अरुण सुरते निवृत्ती नामदेव नृत्य कलाकार दिनेश आतिश तुषार सहर्ष सादर करीत आहे धन्यवाद महाराष्ट्राचा आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुलस्वामिनी जगदंबेला नतमस्तक होऊन या देशामध्ये ज्याने स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली ते महात्मा ज्योतिराव फुले सर्व धर्म समभावाची ज्योत रुजवली ते राजश्री शाहू महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर या थोर उभीतूना शाहिराचा मानाचा मुद्रा तसेच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व रसिक मायबापांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो। आज या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं व गावदेवीच्या यात्रेनिमित्तानं सोमनाथ तमाशा मंडळ मुक्काम बोलवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी खरं तर पूर्वतयारी नव्हती, पण या मंडळीच्या आग्रहाखातर
आज जवळजवळ 10-12 वर्ष बंद असलेला कार्यक्रम मंडळीच्या हट्टास्तव करावा लागला, तरी मंडळीच्या 2-3च रेसल झालेल्या आहेत. काही चूक झाल्यास क्षमा असावी. आणि मला असं वाटतं हे तर सिर्फ झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पुढच्या वर्षी नक्की जरूर दाखवू. यातून सोमनाथाने जर चांगले दिवस दाखवले तर नक्कीच दाखवू. आणि तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत अशी साथ द्याल अशी आशा बाळगतो. तसेच आमचे एक शिष्य विठोबा कामुटकर व आमच्या सोयलीतले विष्णू मोरे हे 2 कलाकार आमच्यातून निघून गेलेले आहेत. त्यांना मी आमच्या मंडळीच्या वतीने, सर्व तमासकरी मंडळीच्या वतीने शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण करतो. नटेश्वराला वंदन करतो आणि आम्ही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो 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 गणा गावराना तू करी रे करुणा तुझे नाम नित्य घेता हर्ष मना हर्ष मना दर्शन दे तू पूर्ण कर कामना तुझ्या पदी वाचो आज काव्य सुमना आज काव्य सुमना ओ देवा गणराया नाचत रंगानी यावे देवा गणराया नाचत रंगानी
वंदन करीतो वंदन गाव द्यावे रणांगणा
भगवंता
कसं का तुला काय माहिती आहे का? सांगितल्याशिवाय कशाची माहिती असणार? आम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. मी तर 3 वर्षापासून वाट बघते. लॉकडाऊन पण झालाय. तर आपल्या आलीच्या गावलानी पुष्कळ आहेत. जा तर घेऊन का गे? बोल. तुला काय माहित आहे का? कशाची माहिती असणार आहे? आमच्या मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. तुमच्या मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. हा, मग बाजाराची तयारी कधीपासून केलीस तू आता? बाजाराची तयारी लॉकडाऊनच्या आधीपासून केली. लॉकडाऊनच्या आधीपासून केलीस ना? हो. ठीक आहे. आता लॉकडाऊन केल्यानंतर आपण पण लॉकडाऊन चालू करूया आता. हो. बरं ठीक आहे. आपल्याला जे गवळणी पुष्कळ आहेत. परत जाय तरी घेऊन ये. पुढे काय म्हणाले? आता तुला काय माहिती आहे का? अगं सांगितल्याशिवाय कशाची माहिती असणार? अगं आम्हाला लहान लहान मुलींचा विचार आहे मथुरेच्या बाजाराला जायचं. बाजाराला जायचा विचार आहे. मी कधीपासून वाट बघते बाजार कोण करतोय कोण करतोय. अगं पण बाई बाजाराची वेळ काय काय मर्यादा आहे का नाही? हो बरोबर आहे. 2020 पासून हा बाजार बंद झालेला आहे. बंद झालेला आहे. 2022 ला चालू झालेला आहे. 22 ला आणि आता नवीनच वर्षात या पाडव्याच्या मुहूर्तावरती बाजार चालू झालेला आहे. तेव्हा आपल्या सगळ्या मुलींचा विचार आहे मथुरेच्या बाजाराला जायचं. जाऊया ना. कुठपर्यंत तयारी आहे? माझी फुल तयारी आहे. तू सांगशील तेवढी तयारी आहे. बरोबर. आपल्या 2 वर्षापासूनचा माल स्टॉक आहे. सगळा माल घेतलेला विकायला. चला जाऊया तर बाजाराला जाऊया. जायचं कसं? जायचं म्हणजे कसं माहितीये का? 2 वर्षापूर्वी 2019 मध्ये हा महामारीचा रोग आला होता. त्याच्यामुळे सगळे बाजार बंद झाले होते. हा बरोबर आहे. तर त्या बाजारापासून भगवंताने आता आपल्याला ती सूट दिलेली आहे. आणि गावच्या ग्रामदेवतांनी सुद्धा आपल्याला आता चांगला बल दिलेलं आहे. तेव्हा आपण आता बाजार सुरू करूया. आणि आता बाजाराला कसं यायचं माहितीये का? नवीन पद्धतीचा असा आपला हिंदू धर्माचा हा नवीन वर्ष आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करायचं आहे. बरोबर आहे. करूया. संवत्सराचा म्हणजे हा आपला नवीन वर्ष सुरू झालाय. त्याच्या शुभ प्रसंगी संवत्सराच्या शुभ प्रसंगी नववर्षाचे
का संवत्सराच्या शुभ प्रसंगी नववर्षाचे स्वागत करा नयनरम्य आणि अलंकार कसे घालायचे सामनेवाल्याचे डोळे दिपले पाहिजे नयन रम्य अलंकारे याच समयी वाट धरा संवत्सराच्या शुभ प्रसंगी संवत्सराच्या शुभ प्रसंगी नववर्षाचे स्वागत करा नयन रम्य अलंकारे याचा समय पुढे कसं माहितीये गवळणी कशी कुठल्या कुठल्या आल्या आता पुढे सांगते आहे चंद्राजी सुनंदा ओरसाचा करते रंगा इंद्र चंद्राजी सुनंदा ओरसाचा करते रंगा चंद्र आणि सुनंदा गोरसाचा करीती धंदा गोरसाचा धंदा करतात हे फक्त हॅलो काय चालू याच्या पुढे इंद्रचंद्र आणि सुनंदा गोरसाचा करीती धंदा पुढे म्हणजे कसं आहे माहितीये का हा लवकर यावरा आता वेळ झालेला आहे लवकर आवरा वाजले बारा लवकर यावरा वाजले बारा वेळ झाला समय वाटत जरा आता आपल्याला वेळ झालेला आहे वेळेच्या अभावी आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे पुढे कसं माहितीये का नवनीत सारे नवनीत म्हणजे गोरसाचे माठ भरले आणि ते माठ भरून झालं जायचा रस्ता अवघड आहे एकदम नवनीत सारे भरून घेऊन माठ पुढे आहे अवघड आहे आता याच्या पुढे पुढे कसं माहितीये का आता कोणतरी आपल्या वाटेवरती येणार आहे आडवीला वाट फोडीला माठ आडवीला वाट फोडीला माठ लोच्या
तमासगिरी मंडळीला बाबालो चंद्रकांत सुंदर यांचं सांगणं कोण तमासगिरी मंडळीला की बाबा रे अशीच गंमत शेवटपर्यंत झाली पाहिजे आणि गंमत होईल होईल होईल. पुढे कसं आहे माहिती आहे आपल्याला जायचं आहे लवकर आता उशीर झालेला आहे असं मंद गतीने चालून होणार नाही. साऱ्या मंद गतीने नको चालणे अशा रीतीने साऱ्या मंद गतीने नको चालणे साऱ्या मंद गतीने नको चालणे अशा रीतीने मंद गतीने नको चालणे अशा रीतीने. आळशीपणा होऊन चालू नका लवकरात लवकर जायचं आपल्याला बाजूला पुढे कसं माहितीये का झाली या वेळ नको हा खेळ आता खेळ करू नका वेळ झालेली आहे. झाली या वेळ नको हा खेळ ने आहे मथुरा तुला सया काशी राम कवी कवनाथ पांडुरंग गुणाचा कवी कवनाचा गोविंद पांडुरंग साधे धुंडू आला रणे गायाला अरे नीलम धर्मा म्हणे आमचे ढोलकीपट्टू श्री बबनजी सोईलकर या ठिकाणी आलेले आहेत. आपण सगळ्यांचे जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. ऐका या चौलीचं सांगणं भगवान कासारी यांचं सांगणं कोणा नाच्यावर ना की बाबा रे अजून जरा नाचकात पावबडी फुल व्हायला पाहिजे. होईल, होईल, होईल. तसे तुम्हाला बक्षीस दिलेले आहेत.
अशी पुढे हा. हे बघ काय म्हणाली? तू म्हणालीस खरं आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात पण हे बघ हा. आपला पहिलाच बाजार आहे पहिलाच बाजार आणि आहे. पहिला बाजार असल्या कारणाने आपल्याशी हा. आता 2 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा आपल्याला गॅप होता हा. मग बाजाराचा अनुभव थोडासा कमी झालेला हा. आहे तर आपल्यामध्ये कोणतरी एखादी शाणी जाणती गवळण पाहिजे आपल्या बाजारात. जेवढं पाहिजे त्याचं कारण असं हा. आहे की आपण लहान लहान मुलीने किती हुशार असलो होय होय पण आडं वाटायला जायचंय. म्हातारं कोणतरी कोणाचा सल्ला पाहिजे. पाहिजे शाणी जाणती गवळण पाहिजे आपली गवळण शाणी जाती गवळण पाहिजे. होय तेव्हा तुला आठवतंय का हो, मला आठवते ती मावशी कोण? वरच्या आईची मावशी हा. पण ते काय झालं माहितीये हा. आजच तिचं आणि माझं नळावरती भांडण झालंय आता मी ओरडून काय ती येणार नाही ठीक आहे. तू ओरडलंस ते आता आमच्या मावशी नवीन पाणी योजना मध्ये नळी भेटत आहे पण ती येणार लवकर लवकर. अगं ए मावशी मावशी पाचते म्हणजे काहीतरी गाय म्हैस पाजत ते वाटते अच्छा अजून पाजायला वेळ झाला नाही अजून वाटतं. अगं ए मावशी घाली दे आता वाचताना घालते का ही सांगा काय आयरन का पिंड घालते. अगं मावशी तुझा घालून पण झाला नाही पाजून पण झाला नाही अजून. अगं ए मावशी अरे बापरे बापरे. अगं मावशी रांधावाया काय म्हणतेस काय कोंबडी बोलते जी कोंबडी बोलते हा मला बोलवण्याचं कारण आमच्या मुली मुलींचा विचार आहे मथुरेच्या बाजारात जायचं अगं मला आलाय आजार मावशी आता आजाराची गोष्ट सोडून द्या. आता आजाराबद्दल गेलेलं आहे सगळं. आता आजार घ्यायला बाजार करायचा आहे. बाजार करायचा आजार पण राहू दे बाजूला. आम्ही मुली तुझा विचार केला मथुरीच्या बाजारात जायचं तर त्याच्यासाठी तुझी आम्ही आठवण केलेली आहे. तेव्हा तुला आमच्याबरोबर बाजाराला यायला लागेल. तर तुझा आजार कशात काय ते फाटकत काय म्हातारा माणूस आता तुझा फाटकतल्या आता बरोबर चार आजारी पोरं, कशात चार ढोरं सांभाळता नकोसं झालं मावशे बाई ग 4 पोरं असतील 4 नवरे नसतील तुझे. सांगितलं ना जी कोंबडी बोलते बरं जी तुझी कोंबडी बोलू दे घोबडी बोलू दे काय बोलू दे पण तू आता काय म्हणले 4 पोरं 4 ढवरं आणि 4 नवरं. आता तुझं 4 नवरे असतील का सांग बघूया. एक कोंबडी बोलते म्हटली अगं पण एकाला सांभाळताना मोकाट तुझी 4 म्हणतेस काय तू. बरं ठीक आहे आम्ही सगळ्या मुलींनी विचारलं मथुरेच्या बाजारात जायचं ठीक आहे. मला आलं पाहिजे ना बाजारात जायचं कसं म्हणजे तू सांगू तुला. नंतरला कट मी विक्रीला घेतलं दूध आणि नसलं साधा पातळ. झालेलं 51 मिनिटाची विक्रीला घेतलाय खावा आणि नेसल्यानं विक्रीला घेतलाय खावा नेसले नावा विक्रीला घेतलंय दूध आणि नेसले पातळ सूत. आता मावशे तू सगळ्यांना विचारलंस विक्रीला घेतलं काय नेसलं काय खाल्लं काय पिल्लं काय. आता तुला माहिती आहे ना मग तू सुद्धा काहीतरी बाजाराला घेतला असेल की नाही. अगं मला कशाला विचारता होता तुमचं झालं ना मग असं कसं म्हटलं पण मावशे बघ मावशी जर नवीन आहे नवीन बाजार आहे त्याच्यामुळे काय मावशीला जास्त टेन्शन देऊ नका. ऐकलं काय आधी सगळे टेन्शन मध्ये येते. आता ती बोलायला विसरली पहिले एक म्हणतात 2 म्हणतात 4 नवऱ्यावरती गेली बायकांना एक मिनिटाला मुश्किल 4 कडे भेटले. आता बाई तू असं बघा तू विक्रीला घेतला काय नसली काय सांगूया. विक्रीला घेतलं लोणी आणि समोर बघून सांग नेसलं साधं पातळ मला काय सांगते तिकडे लोकांना सांग विक्रीला काय विक्रीला घेतलं लोणी माईक पुढे घे. नेसलं साधं पातळ हा बरं बरं ठीक आहे. मग बाजाराला कसं जायचं माहिती आहे का तुला. हा हे बघ हा बोल या बाजारात जातेवेळी हा आपण 9 वर्षाचं स्वागत केलेलं आहे आणि आता मावशी आली आपली सल्लागार. आता मावशीला मावशीला घेऊन बाजार करायचा आता मावशीचा सल्ला म्हणजे काही प्रश्नच नाही आपल्याला. आणि वित्तमंत्री लोकच इथे समजा मावशी असली की बस झालं. तर मावशीच्या सल्ल्याने आपल्या बाजाराला जायचं कसं जायचं बघा आता. उशीर झालेला आहे मावशी समोर लक्ष कर इकडे तिकडे बावड्यासारखी काय बोलतेस. गावावर दिसतो ना तू. चला चला ग मथुरेला वेळ फार उशीर झाला. ऐकलंस काय जरा इकडे लक्ष कर तू. चला चला ग मथुरेला जायचंय कुठे आपल्याला मथुरेला. चला चला ग मथुरेला वेळ फार उशीर झाला. मंदा कुंदा आणि सुनंदा बाजाराची ही वाट धरा. नवनीत बोरासाचे
ऐकलीस का? चला चला ग मथुरेला, वेळ फार उशीर झाला. मंदा कुंदा आणि सुनंदा बाजाराची वाट धरा. आता आपल्या वाट नवनीत गोरसाचे वाट भरा. इकडे ऐक. शृंगार सारा करुणिया थाट, आठवा तुमेला वाजल्या. शृंगार सारा करून या थाट, आटपा तुम्ही ग वाजले आट. ह्याच्या पुढे आहे. काय म्हणालीस? शृंगार सारा करून या थाट, आटपा तुम्ही ग वाजले आट. आता उशीर झालेला आहे. 8 वाजले. 8 वाजले. वेळ फार उशीर झाला, पान बेतावर आला. यमुना घाट अवघड वाट, करून जाऊ सरला. नवानीत गोरसाचे शृंगार सारा करून या थाट, वाजले आट. पहा नभीचा वर आला. यमुना घाट अवघड वाट, चढून जाऊ जरा जरा. लवकर लवकर जायचं. आडवी वाट, कृष्ण मुरारी. ऐकलीस का? आडवीला वाट काय माहितीये का? आडवीला वाट कृष्ण मुरारी. नचा काना आहे, खट्याळ भारी. हा काना आपल्याला परवा येणार आहे. अच्छा, याच्या पुढे कसं सांग. ऐक. आडवीला वाट पुढे आहे हा जंगल वाट. काना करी धिंगाणा, हट्टापणा करी तुला. नवानीत गोरसाचे
मंडळीचं सांगणं आहे मारुती दत्ताराम तांबोटकर यांचं की नाचकरी मंडळीला तमाशा एकदम ठासून झाला पाहिजे. ऐका परत दुसरी चवी